मित्रांनो, मी कृष्णा विलास पेठळे, कृषी मंडळी नैसर्गिक शेती गट माडसांगवी याचा सदस्य आहे। तर आम्ही मागच्या वर्षी हैदराबादला NIPHM जे आपली संस्था आहे तिथे गेलो होतो। तिथे आम्हाला मायक्रोरायझा कसा बनवायचं याबद्दल आम्हाला तिथे प्रशिक्षण देण्यात आलं होतं। या प्रशिक्षणामध्ये आम्हाला मायक्रोरायझा कसा बनवायचं हे सांगितलं आणि पीक आपल्या कठीण परिस्थितीत कसं वाचवायचं याच्याबद्दल थोडंसं प्रात्यक्षिक मिळालं। तर आता आपण मायक्रोरायझा कसं बनवायचं ते बघू। हे आहे मायक्रोरायझाचं बीजाणू, म्हणजे याला मदर कल्चर असेही म्हटलं जातं। तर हे काय करायचं, तर आपण हे मायक्रोरायझाचं बियाणं आहे, तर हे आपण एका याच्यात माती घ्यायची। त्या मातीमध्ये हे टाकायचं कल्चर, चिमूटभर कल्चर टाकायचं। माती साधारण 5 किलो घ्यायची का? हा, 5 म्हणजे आपलं जे कुंडी आहे कुंडी होईल अशी त्या प्रमाणात घ्यायचं। त्यानंतर ही जे माती आहे हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। हे मिक्स झालेलं कल्चर याची एक पूर्ण कुंडी भरायची। या पद्धतीने ही कुंडी पूर्ण भरायची। ह्या कुंडीत काय करायचं, जे आपलं मकाचे बियाणे असतात किंवा याच्याबरोबर ज्वारीचं पण बियाणं चालतं। आम्हाला प्रशिक्षणात ज्वारीचं सांगितलं होतं, त्याच्यानंतर मकाचे पण चालतात। याचे 5 ते 5-6 बियाणे याचे याच्यामध्ये लागवड करायचे। साधारण 3 ते 4 इंच गेले पाहिजे, जेणेकरून योग्य पद्धतीने त्यांची उगवण क्षमता झाली पाहिजे। असं अशा पद्धतीने ते लावल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे उत्कृष्ट पद्धतीने असं उगून येईपर्यंत हे तसंच ठेवायचं। त्याच्यानंतर 70 ते वेळोवेळी याला पाण्याचे ऍप्लिकेशन करायचे, जेणेकरून आपण जसं शेतीत करतो अशी योग्य पद्धतीने 3 ते 4 फूट त्याची वाढ झाली का मग आपण त्याची पूर्ण त्याचं पाणी बंद करायचं आणि एक पीक सुकेपर्यंत आणि त्यानंतर त्या मातीतून ते हळूच उपटून त्याच्या ज्या मुळे आहे, जे आपण रूट झोन म्हणतो, तो काढून तो रूट झोन म्हणजेच हा आपला एक प्रकारचा मायक्रोरायझा राहतो। तो रूट झोन छोट्या छोट्या कात्री आणि त्यानंतर त्या मातीतून ते हळूच उपटून त्याच्या ज्या मुळे आहे, जे आपण रूट झोन म्हणतो, तो काढून तो रूट झोन म्हणजेच हा आपला एक प्रकार। मी बाळासाहेब नंदकुमार उगले, ओढा नैसर्गिक शेती गट। आणि मायक्रोरायझा देण्याचे फायदे, शेतीमध्ये दिल्यानंतर तो मायक्रोरायझा पूर्ण असं मातीमध्ये सर्व खोलपर्यंत जातो। तो एक आपण मुळी म्हणतो ना, तशा प्रकारे ते रेषा घेऊन पिकाकडे येतं आणि त्याच्यानंतर पाण्याचा ताण जरी गेला, पाऊस कमी झाला तरी 15 ते 20 दिवस पीक व्यवस्थित दम जातं। पाऊस पडला की पुन्हा ते पीक जोरात होतं। त्याचा कुठलीही अन्नद्रव्याची कमतरता राहत नाही। त्याचप्रमाणे पांढऱ्या मुळ्यांची वाढ पण करतं, परत पीक जोमात येतं आणि दुसरी गोष्ट तो मदर कल्चर असल्यामुळं थोडंसं याचं जे आपलं आहे जमिनीतले फंगस वगैरे याची पण सहसा जास्त लागण होऊन देत नाही, कारण मूळ हे खूप जोमात चालतं।